जय जय रघुवीर समर्थ. काका शुकासारिखे हॅलो. पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. वन्दे भाष्यकाराय शङ्कराय परमात्मने, चिदानन्दरूपाय अद्वैतभास्कराय च. अष्टवर्षे चतुर्वेदो, द्वादशे सर्वशास्त्रविद्, षोडशे कृतवान् भाष्यं, द्वात्रिंशे मुनिरभ्यगत्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रीमद आदिशंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या वेळेस आपण 23वा श्लोक जो आहे तिथपर्यंत आलो होतो. 23व्या श्लोकाचं आपण फक्त सुरुवात केली होती. आपलं हे पण दिसतंय, श्लोक पण दिसतोय आपल्याला. 23 हां राईट. पहा किती चांगली सोय आहे. रामचंद्र महाराजांमुळे इतकी छान सोय आहे. पहा, कस्यास्ति नाशे मनसोही मोक्षः, क्व सर्वथा नास्ति भयं विमुक्तौ, शल्यं परं किं निजमूर्खतैव, के युपास्या गुरुदेव वृद्धाः. हा 23वा श्लोक आहे. याचा आपण फक्त सुरुवात केली होती. थोडंसं आता विस्तार 23, 24 आणि 25 झाला तर आज पाहूया आपण. काय बाधित झाले असता मोक्ष होतो, मोक्ष मिळतो? तर मन बाधित झालं तर मोक्ष मिळतो. आता बाधित होणं म्हणजे त्याचा नाश करणं असं नाही. बाधित होणं म्हणजे जसं आपण कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये सांगायचं तर अजून तुम्हाला लवकर समजेल जे कॉम्प्युटरवर काम करतात त्यांच्यासाठी. कॉम्प्युटरवर काय असतं, मल्टी विंडो फॅसिलिटी असते. म्हणजे आपण एक काम करत असलो आणि ते काम करत असताना दुसरी कुठली जरी गोष्ट आपल्याला जर पाहिजे असेल तर अगोदरची जी गोष्ट आहे त्याला आपण मिनिमाइज करतो आणि दुसरी जी गोष्ट आहे ती आपण लगेच मॅक्सिमाइज करून त्यामध्ये काम करतो. आता जी आपण मिनिमाइज केली ती आपल्यासाठी आता बाधेचं झाली. म्हणजे आता ती आपल्याला दिसत नाही आणि नवीन ॲटमॉस्फिअरमध्ये आपण आपलं काम करतो. पुन्हा आता जेव्हा त्या जुन्या ह्याची गरज पडते तेव्हा तिला आपण पुन्हा आपल्या कामामध्ये आणतो. याला म्हणायचं बाधित होणं. लॉकडाऊन चालू आहे तोपर्यंत बाहेरगावाला जाणं बंद आहे. एकदा लॉकडाऊन उठलं, लॉकडाऊन संपलं की मग सगळं जग आपल्यासाठी आहे. आपण जगामध्ये कुठेही फिरू शकतो. पण जोपर्यंत ते आहे तोपर्यंत हे जग माझ्यासाठी बाधित झालेलं आहे. आणि कस्यास्ति नाशे मनसोही मोक्षः, म्हणजे कशाचा नाश झाल्यावर मनाला मोक्ष प्राप्त होतो? तर त्याचं उत्तर की हे मन जे आहे त्याचं ते बाद झालं पाहिजे आणि तेव्हा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आता पुढचा प्रश्न असा आहे की सर्वथा भयरहित स्थिती कोणती? म्हणजे ज्या ठिकाणी मला भय असणार नाही अशी स्थिती कोणती? त्याचं उत्तर दिलं की मोक्ष हाच पुन्हा त्या ठिकाणी उत्तर आहे. आता सगळ्यात जास्त मनाला जर टोचलं असेल ते कोणती गोष्ट आहे? तर ते म्हणजे स्वतःच्या मूर्खपणाची, स्वतःची चूक आपल्या लक्षात येणं आणि ती चूक लक्षात आल्यावर मी अशी चूक कशी केली, माझं काय चुकलं, याचं जर परीक्षण आपण केलं तर पुढे आपण ते चुकणार नाही हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे जुन्या चुका ज्या आहेत त्या न करता आपण आता पुन्हा मार्गक्रमण करायला लागतो. आणि चौथा भाग आहे, चौथा प्रश्न आहे, उपासना कोणत्या कोणत्या देवाची करावी? तर त्यामध्ये म्हणतात उपासना जी आहे ते देवता, गुरु आणि वृद्ध, के युपास्या गुरुदेव वृद्धाः. आता याचा आपण थोडक्यामध्ये अर्थ पाहूया. आपल्याला जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा आपल्या इंद्रियांचे कामं बंद होतात. ऐकू येत नाही, दिसत नाही, बोलणे नाही. एखादा माणूस जसा बेशुद्ध असतो त्याप्रमाणे आपण पडून असतो. शरीराच्या ज्या अवस्था आहेत जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या, त्यामधलं सुषुप्ती
स्वप्न अवस्था जी आहे त्या स्वप्नामध्ये आपलं जे मन आहे म्हणजे वायुरूप जे मन आहे ते पुन्हा आपलं कार्य करू लागतं. त्यामध्ये पुन्हा मी मला दिसतो, मी दुसऱ्यांशी संभाषण करतो, सगळे व्यवहार करतो, हे सगळं आहे. पण पुन्हा जागे झाल्यानंतर हे सगळे व्यवहार स्वप्नातले होते. त्यामुळे स्वप्नातलं दुःख जागे झाल्यावर जसं निघून जातं तसं हे बाद होतं आणि असा तो व्यवहार होतो. लहान मुलांच्याबरोबर आपण जेव्हा खेळतो नातवांच्या बरोबर तेव्हा लक्षात घ्या, मुलं जसे बोलतात, बोबडं बोलतात, तेव्हा आजोबासुद्धा त्याच्याबरोबर बोबडं बोलायला सुरुवात करतात. मुलांनी हट्ट केला तर आजोबा म्हणतात किंवा मला चॉकलेट नाही दिलं म्हणून आजोबा पण रडायला सुरुवात करतात. पण हे कसं की हे सगळं खोटं आहे, म्हणजे भातुकलीचा खेळ आहे तसं आहे ते. पण या खेळाविषयी ह्या खेळ खेळत असताना आपल्यामध्ये एक निश्चितपणे एक भाव असतो की हे जरी आपण नाटक करत असलो तरी तो मी नाही, मी या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मुलांबरोबर मी लहान मुलांसारखा असलो तरी मी लहान नाही, मी मोठा आहे, हा भाव अंतरंगामध्ये जपलेला असतो. तसं साधकाने या जगामध्ये वावरत असताना केव्हाही मी हे एका नाटकातलं पात्र म्हणून मी या ठिकाणी काम करत आहे, पण माझं मूळ जे आहे ते मूळ काही वेगळंच आहे. तद्धामम परमम मम, ते माझं खरं धाम आहे. पण या ठिकाणी नरदेहाचा जन्म झाला आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या मागे लागल्या. हे सगळे नाते वगैरे हे कर्म हे सगळं त्यामुळे माझ्या मागे लागलं, असं आपल्या मनामध्ये स्पष्ट असलं पाहिजे. हे जितकं स्पष्ट असेल तेवढा माणूस या प्रपंचात अडकणार नाही. आता म्हणजे मोक्ष जो मिळवायचा, मोक्षामध्ये काय असतं की प्रपंच मिथ्या आहे हे मात्र दृढ समज झाला पाहिजे, अगदी पक्कं आपल्या मनात आलं पाहिजे. आणि पुढे म्हणतात की जसं सुभाषित आहे एक, क्षणमात्रम ग्रहावेशो याम मात्रम सुरामदः लक्ष्मीमदस्तु मूर्खाणाम आदेहम अनुवर्तते. म्हणजे ग्रह तारे यांची पीडा जी आहे ती काही काळापर्यंत आपल्याला त्याचा त्रास होतो. पुढे दारू आणि मदिरा याचा प्रभाव जो असतो तो सुद्धा थोडा काळ जास्तचा त्रास होतो. पण मूर्ख माणूस जो आहे, ज्याला स्वतःचं हित समजत नाही, तो आपल्या मूर्खपणाच्या धुंदीमध्ये आपलं आयुष्य मात्र सगळं वाया घालवतो. त्याचं मन किती अस्वस्थ झालेलं असेल. थोडंसं आपण याचा विचार करू. एक साधं उदाहरण थोडक्यात घेऊ आणि पुढे जाऊ आपण. आपल्या रघुनाथ स्वामींच्या पोथीमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये हे कथानक येतं बा. तो अंत्यजाचं जी गोष्ट आहे त्यामध्ये येतं, चित्रसेन नावाचा गंधर्व आहे. तो आपल्या स्त्रियांबरोबर रममाण होता, दारू पिऊन होता. त्यामुळे त्या धुंदीमध्ये असताना समोर नारद महर्षी आले. त्यांच्याकडे लक्षही दिले नाही, त्यांना उत्थापन दिले नाही, त्यांचं स्वागत केलं नाही आणि साहजिकच नारदांचा त्यांना शाप झाला आणि पुढे 3 जन्म त्यांना मिळाले त्या शापामुळे. की ते 3 जन्म म्हणजे घोडा, रेडा आणि अंत्यज. घोडा म्हणून मुकुंदराजांच्या काळामध्ये त्याचा उद्धार झाला. रेडा जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा उद्धार केला आणि अंत्यज जे आहे त्यांचा उद्धार समर्थ रामदास स्वामींनी केला. आता हे जे आहे, कारण आपण ती चूक केलेली असती आणि त्या मूर्खतेच्या धुंदीमध्ये हे सगळं आपण घालवून बसलो आपलं आयुष्य. आता म्हणजे नरदेह प्राप्त झाला होता, पण त्यामध्ये असं कर्म आपल्याकडे नको असलेलं कर्म झाल्यामुळे घोड्याची अशी नीच योनी प्राप्त झाली, रेड्याची योनी प्राप्त झाली. म्हणजे माणूस आपल्या कर्मामुळेच नीच योनीला प्राप्त होतो. आता पुढचा प्रश्न आहे, के ह्युपास्या गुरुदेव वृद्धाः. म्हणजे देवांच्या उपासनेने रोज आपण पूजा करतो, देवांची उपासना करतो, स्तोत्र म्हणतो, त्यांचं ध्यान करतो, त्यांचे स्तोत्र रामरक्षा अमकं तमकं सगळं आपण रोज म्हणत असतो. आता याचा परिणाम काय होतो, हे जर आपण खरं मन लावून म्हटलं तर आपल्या चित्तामध्ये शांतता प्रस्थापित होते. चित्त नेहमी आपलं शांत असतं. आता श्रीगुरूंच्या पूजनाने खरं आपल्याला हे चांगलं ज्ञान मिळतं. तसंच वृद्ध जे आहेत, आपल्यापेक्षा मोठे आहे, वयाने असतील, त्या अनुभवाने असतील, तर त्यांचं मार्गदर्शन आपण घेतलं तरी आपलं चित्त बऱ्याचदा शांत होतं. म्हणून गुरु, देव आणि वृद्ध हे 3ही आपले उपास्य आहेत. आता वृद्ध कसे उपास्य आहेत की त्याने नेहमी म्हणतात की आम्ही तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले. आता पावसाळे पाहणे म्हणजे त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. आणि हा अनुभव काय करतो माणसाला, तर कठीण प्रसंगाला कसं तोंड द्यावं हे अनुभव सांगतात. आणि अनुभवाने ते जे आपल्याला सांगतात ते ग्रहण करणं, त्यांचं मार्गदर्शन घेणं हे लहानांचं काम आहे. म्हणून यद्यद आचरती श्रेष्ठः तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेमध्ये हा श्लोक आहे. आता माझ्या मनाची शांतता कशी असेल,
त्याच्याबद्दल सांगतात गीतेमध्ये, यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. असा भक्त मला प्रिय आहे, ज्याच्या ठिकाणी आनंद झाला, सुख मिळालं की लगेच भरती येत नाही, कोणाचा द्वेष केला तर त्याच्यामध्ये राग येत नाही, शोक जे आहे तो सुद्धा त्याच्या ठिकाणी नसतो, त्याच्या मनामध्ये काही फार मिळवायची आकांक्षासुद्धा नसते, चांगलं आणि वाईट याबद्दलचा विचारसुद्धा तो समत्वाने करतो, असा भक्त मला आवडतो. आता पुढे म्हणतात की यामध्ये जो शेवटचा भाग आहे, या तिघांचा माणसाने आदर करावा. जसं आता वृद्धत्व जर म्हटलं तर वृद्धत्व म्हणजे माणसाला म्हणजे क्लेशकारक आहे, अगदी खरं. आपण पाहतो म्हाताऱ्या माणसांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना काय त्रास होतो, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सगळ्यांना लक्षात येतं. पुन्हा आपल्या रघुनाथ स्वामींच्या पोथीमध्ये महिमाजी रिकामा याचं जे आख्यान आहे ते सुद्धा या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. महिमाजी घरात कोणत्याच कामाचं नाही, फुकट याला खायला घालावं लागतं, असे त्याचे जवळचे नातेवाईक आणि मुलंसुद्धा म्हणायला लागले. म्हणजे अशी अनुभव वृद्धपणी माणसाला येतो. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की वृद्धपणामध्ये क्लेश जरी असला तरी एखादा राजा, एखादा प्रधान राजाचा, वैद्य आणि यती म्हणजे ब्रह्मचारी यांचं ते वैभव वाढवतं. म्हणजे एखादा राजा आहे आणि तो वृद्ध असेल तर तो वृद्ध राजा हा सर्व लोकांना प्रिय असतो, कारण त्याचा अनुभव, त्याने अनेक लढाया जिंकलेल्या असतात, लोकांवर शासन केलेलं असतं आणि म्हणून तो प्रिय होतो. वैद्य जो आहे, पहिल्याच वर्षी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली डॉक्टरने तर तेवढी त्यांच्याकडे गर्दी नसते जेवढी 10व्या वर्षी असते. 30-50व्या वर्षी मग तो काय पाहिल्याबरोबरच रोग काय ते निदान करू शकतो. म्हणजे वृद्धत्व जे आहे हे या प्रॅक्टिसचं आहे, म्हणजे त्या अनुभवाचं वृद्धत्व आहे आणि त्याचा आदर माणसाने करावा. आता पुढचा श्लोक जो आहे 24वा, त्या श्लोकाकडे आपण बोलूया. उपस्थिते प्राणहरे कृतांते किमंश कार्यम सुधिया प्रयत्नात वाक्काय चित्ते सुखदम यमग्नम मुरारीपादांबुज चिंतनंच. म्हणजे प्रश्न असा आहे की आपला प्राण नेणारा यमदेव, प्रत्यक्ष यमदेव समोर असल्यावर माणसाने प्रयत्नपूर्वक तात्काळ काय करावे. म्हणजे प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. श्रीकृष्णांच्या चरणकमळांचे तन मन आणि वाणीने चिंतन करावे. पुन्हा भागवताकडे वळूया आपण. हा आता आपला 24वा श्लोक आहे. आपले रामचंद्र महाराज ते दाखवत आहेत आपल्याला. ऐकू येत नाही का? हॅलो, ऐकू येते? हॅलो. तर आपण पाहत होतो की प्राण नेणारा यमदेव तो जर समोर असेल तर माणसाने प्रयत्नपूर्वक काय करावे, तात्काळ काय करावे. श्रीमद भागवतामध्ये जेव्हा ऋषीपुत्राचा शाप लागला तेव्हा परीक्षित राजाने तात्काळ काय केलं असेल तर सगळ्या राज्याचा त्याग केला, ममत्वाचा त्याग केला आणि भगवंताच्या चिंतनामध्ये आता उरलेले आपले 7 दिवस जावेत या इच्छेने ते राज्य त्याग करून त्या गंगेच्या काठी येऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी शुकदेवांचं आगमन झालं. शुक आणि परीक्षितीचा संवाद हे सगळं भागवताच्या रूपाने आपल्यासमोर आहे. तर काय करावं? श्रीकृष्णाच्या चरणकमळाचे चिंतन माणसाने करावे, तन मन आणि वाणीने. नुसतंच म्हणून नाही पण प्रत्यक्षपणे अगदी सर्व भावे, ते सर्व भावे मज भजले, हे जे आहे तसं. आणि म्हणून गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, अंतकालेच मामेव स्मरण उक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशय. हा 8व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे, 5वा श्लोक. त्याबद्दलचं सांगतात, गीताईमध्ये लिहिलं आहे, अंतकाळी ही माझेची चित्ती स्मरण राखुनी देह सोडून तो मिळे मज न संशय. म्हणजे तो मला येऊन प्राप्त होतो. आणि यासाठी अंतकाळी जर स्मरण व्हायचं असेल भगवंताचं, म्हणजे या ठिकाणी जे सांगेल मुरारी पादांबुज चिंतनंच, मुरारीच्या कृष्णाच्या पादांबुजाचं चिंतन करावं. आणि हे होणं एकदम काही शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी शक्य होत नाही. यासाठी अगोदरपासून अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास करण्यासाठी समर्थाने आपल्याला हा नियम घालून दिलेला आहे
प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. आणि दुसरीकडे गीतेमध्ये पुन्हा हाच उपदेश केलेला आहे. अनन्या चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणजे या जन्मात जर आपण भगवंताशी एकरूप झालो, भगवंताचं स्मरण अखंड केलं तर चांगलं आहे, आपली उद्धार होईल, आपली गती चांगली होईल. आणि जर ते ब्रह्मरूपाला आपण जाणलं नाही तर मात्र आपली फार मोठी हानी आहे. म्हणून बुद्धिमान लोक जे आहेत ते त्या भगवंताला प्रत्येकामध्ये आहे, स्थित आहे असं पाहतात. यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती. हे जो गीतेतला श्लोक आहे 6व्या अध्यायातला, तो श्लोक हेच सांगतो की प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये तोच भगवंत विलसत आहे. याचा अनुभव मला आला पाहिजे आणि तो अनुभव मी म्हणजे प्रत्येक वेळेस मी तो टेस्ट करून पाहायला पाहिजे. विज्ञान जे आहे, विज्ञानामध्ये प्रयोग असतात. अध्यात्मामध्ये शास्त्राचं अध्ययन जसं आहे तसं जे आपण अध्ययन केलं त्याची प्रचिती, त्याचा अनुभव ही जी आहे ती येणं फार महत्त्वाचं आहे. आणि ती जर नसेल आली तर व्यर्थ ती बडबड आहे असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून ती प्रचिती माणसाला आली पाहिजे. आणि म्हणून अंतकाळी भगवंताचं नाम आपल्या मुखातून आलं पाहिजे. यासाठी एक चांगलं भजन आहे, पहा, आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे ते, आणि सगळ्यांना आवडणारं असंच आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी वट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. खूप छान आहे. म्हणजे अगदी इतकं छान की सुधी होवे नाही तनकी, तयारी हो गमन की, लकडी हो व्रज के वन की, जब प्राण तन से निकले. आणि भगवंता, जेव्हा माझा शेवटचा क्षण येईल तेव्हा तुझं तुझं दर्शन मला व्हावं, तुझ्या रूपावर माझे डोळे जे आहेत ते स्थिर व्हावेत आणि त्या चिंतनातच माझा शेवटचा क्षण जावा. यासाठी तयारी करायची असेल तर सुरुवातीपासून केली पाहिजे. नेहमीच आपल्याला भगवंत आपल्याशी भेटायसाठी भगवंत स्वतःच खूप उत्सुक असतो की या जीवाला पुन्हा मी माझ्यामध्ये कसा मिळवून घेईल यासाठी तो उत्सुक असतो. पण आपण प्रपंचामध्ये इतके गुरफटलेले असतो. त्याचं उदाहरण मी नेहमी एक देत असतो आणि चांगलं उदाहरण आहे ते सुद्धा, की म्हणजे एखाद्याचा फोन येतो, तो रॉंग नंबर असतो. त्या रॉंग नंबरवर सुद्धा आपण इतकं बोलत असतो की भगवंताने फोन केल्यानंतर त्याला तर नेहमीच एंगेजच लागणार आहे. इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे असं त्या भगवंताला नेहमीच ऐकू येतं. आणि मग भगवंत म्हणतो, हा जर एवढा प्रपंचात गुरफटला असेल, आपल्या रॉंग नंबरवर इतका बोलत असेल, तर मी याच्याशी बोलावं अशी काही व्यवस्था या ठिकाणी नाही. आणि म्हणून न बोले मना राघवे विण काही, हे भगवंताने आपल्याला सांगितलं, हे समर्थाने आपल्याला सांगितलं. आणि म्हणून अखंड भगवंताचं चिंतन हे माझ्याकडून घडलं पाहिजे. आणि ते घडणं आणि ते घडत जाणं, त्याची म्हणजे काय म्हणतात, त्याचं फलश्रुती काय आहे की संसाराचं चिंतन हळूहळू माझं कमी झालं पाहिजे. संसाराचं चिंतन कमी होण्यासाठी आपण संसारी आहोत. आणि संसारामध्ये असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, असं आपल्याला माऊलीने सांगितलेलं आहे. म्हणून हे जे आपण पाहतो की हे जे गीत आहे खूप छान आहे की अखेरच्या क्षणी माणसाने कशाचं चिंतन करावं, असा हा जो श्लोक आहे तो कितवा 24वा श्लोक त्या ठिकाणी आहे. आता यापुढे आपण जाऊया की या श्रीकृष्णाचं चिंतन म्हणजे माझ्या वृत्ती ज्या आहेत या श्रीकृष्णाच्या चिंतनातच गेल्या पाहिजेत आणि श्रीकृष्णच माझा विषय झाला पाहिजे. यातच माझं खरं कल्याण आहे. तुकाराम महाराज जे म्हणतात, विषय तो झाला आम्हा नारायण. श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये कंसालासुद्धा भय वाटत होतं श्रीकृष्णाचे, की ते म्हणतात की असं एखादी सावली जरी दिसलं तरी हा कृष्णच आहे,
असं तो कंस रात्री बेरात्री ओरडत ओरडत उठत होता. कारण त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी तो भगवंत म्हणजे तो आपला शत्रू आहे आणि तो आपल्याला मारणार आहे, हेच चिंतन त्याच्याकडून होत गेलं. म्हणजे कुठल्याही भावाने भगवंताचं चिंतन असो, मैत्रीने असो, नात्याने असो, शत्रू म्हणून असो, जे काय आहे ते पण अनन्यश्चिंतयंतो माम, हे अनन्य जेव्हा होईल तेव्हाच भगवंत आमच्यासाठी विषय होईल आणि तो विषय सेवन करणं म्हणजेच आपण स्वतः नारायण स्वरूप होऊ. आपल्या एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महाराजसुद्धा आपल्याला हे सांगतात, अंतकाळी जे मती तेची प्राणी असं जाण गती, या लागी श्रीकृष्ण चित्ती तई कृष्णाची झाला देहांती. म्हणजे अंतकाळी जे गती, म्हणजे पुतना घ्या, कुठलंही उदाहरण घ्या, म्हणून भगवंताने या सगळ्यांचा उद्धार केलेला आहे. त्यांचा वध केला असं आपण न म्हणता उद्धार केला आहे. ते त्या भगवंताला प्रिय झाले आहे, त्याच्यामध्ये त्या स्वरूपामध्ये ते मिळून गेलेले आहेत. आपण समर्थांचं निर्याण पहा. भीमस्वामींनी जे वर्णन केलं 59 ओव्यांचं, त्या निर्याणामध्ये त्या प्रसंगामध्ये पहा की स्वतः समर्थांची प्राणज्योत जी आहे ती त्या रामाच्या मूर्तीमध्ये विलीन झालेली आहे. हे अक्काबाईने सुद्धा त्यावेळेस पाहिलेलं आहे. उद्धव गोसावी हे सुद्धा त्या ठिकाणी होते. असं जे वर्णन आहे ते खऱ्या अर्थाने ते भगवंताशी एकरूप झाले आणि म्हणून या लागे श्रीकृष्ण चित्ती तई कृष्णाची झाला देहांती. आता पुढच्या श्लोकामध्ये 25व्या श्लोकामध्ये ते सांगतात आपल्याला. आता प्रश्न पुन्हा विचारतात, के दस्य वहा संती कुवासनाख्या का शोभतेय सदसी प्रविद्य मातेव काया सुखदा सुविद्या किमेधते दानवशात सुविद्या. 25वा श्लोक आहे, आपल्याला दिसतो आहे आता स्क्रीनवर आपल्या. के दस्य वहा संती कुवासनाख्या क शोभतेय सदसी प्रविद्या मातेव काया सुखदा सुविद्या किमेधते दानवशात सुविद्या. 4 प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. भामटे कोणाला म्हणावं, त्यानंतर सभेमध्ये कोण शोभून दिसतो, आईप्रमाणे सुखद कोण आहे. म्हणजे आई दिसली नाही तर मुलगा कावरा बावरा होतो, पण त्या गर्दीमध्ये आपली आई दिसली की त्याला कसा आनंद होतो. तर असा सुखद कोण आहे आणि काय दिल्याने खरं म्हणजे गोष्टी कमी व्हायला पाहिजे, पण काय दिल्याने ते वाढत जातं, असे प्रश्न आहेत. भामटे कोणाला म्हणावे, तर वाईट वासना जे आहे त्याला भामटे म्हणावे, असं उत्तर आपल्याला शंकराचार्याने सांगितलेलं आहे. आता विचार करा, एक स्थूल चोरी म्हणजे साधारण काही चोरी झाली आपल्या घरी, तर त्याचं नुकसान जे आहे ते सहजपणे भरून काढता येतं. तेवढा काही वेळ लागेल त्याला, पण नुकसान भरून काढता येतं. पण पापी वासना ज्या आहेत त्याने झालेलं नुकसान जे आहे ते माणसाला अनंत जन्माचे दुःख भोगायला लावते. आता ह्याचा आत्ताच जो आपण उदाहरण केलं त्या चित्रसेन गंधर्वाचं, की 3 जन्म त्यांना घ्यावे लागले. जय विजय जे आहेत त्यांनासुद्धा 3 जन्म घ्यावे लागले आणि भगवंताला त्यांच्यासाठी अवतार घ्यावा लागला. अंबरीश ऋषी आहेत त्याच्या आख्यानामध्ये हेच आहे, सगळे 10ही अवतार त्यासाठीच झालेले आहे. आता ही जी दुर्वासना आहे ती दुर्वासना आपल्याला कशी फसवते किंवा आपल्याला कशी अधोगतीला नेते, याचं उदाहरण पुन्हा आपल्या श्री गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे. जसं आता एक आपण विचार करा की आपलं एक पुस्तक जे आहे ते चोरीला गेलं, एक 100-200 रुपयाचं पुस्तक आहे ते चोरीला गेलं, त्याचं दुःख वाटणं साहजिकच आहे, कारण त्याचा उपयोग आपण घेत असतो. पण काही काळानंतर पुन्हा 200 रुपये जमवून आपण ते पुस्तक विकत घेऊ शकतो आणि पुन्हा तो आनंद मिळवू शकतो. पण माझं पुस्तक ज्याने चोरलं त्या चोराला कोणती गती मिळते याबद्दल गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. जो पुस्तकं चोरण्याचे पाप करेल त्याला त्याचे पाप तर भोगावेच लागते. आता पुस्तक आपण कशाने वाचू शकतो, तर डोळ्याने वाचू शकतो. आता त्याचं पाप जे त्याला भोगावं लागतं ते हे आहे की पुढील जन्मी त्याला अंध म्हणून जन्म मिळतो. आता असा अंध म्हणून जन्म मिळाला, जसं महिमाजी रिकामा आपण पाहिलं रघुनाथ स्वामींच्या पोथीमध्ये, त्याचा नरदेहसुद्धा पुन्हा पवित्र झाला, त्याला पुन्हा दिसायला लागलं. हे फक्त सद्गुरूच्या संगतीनेच झालं, अन्यथा अंध म्हणून त्याचा जन्म होईल. या गुरुचरित्रामध्ये अशा गोष्टींना त्या जन्माला चांडाळ असं म्हटलेलं आहे. पुस्तकाची चोरी करणाऱ्याला आंधळ्याचा जन्म मिळतो. कारण काय, आता तो पुन्हा काही पुस्तक वाचू शकत नाही. पाण्याची चोरी करणारा, दुसऱ्याला पाणी न देणारा,
हा जो आहे तो पुढील जन्मात तो कावळा होतो. अशा अनेक वाईट वासना ज्या आहेत त्या माणसाला खऱ्या अर्थाने त्या भामट्या आहेत, ते भामटे असल्यासारखे आहेत. खूप उदाहरणं देता येतील. अगदी साधं उदाहरण, बहिणीच्या घरी दुसरी बहीण आणि बहिणीचा नवरा जेवायला आले, स्वाश्न ब्राह्मण म्हणून. आता या बहिणीला ते मेहुण झालं, तिचा खूप आनंद आहे तिला, पण एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला तिच्या नवऱ्याला आपल्या घरी जेवू घालणं हे सुद्धा पाप आहे, हे गुरुचरित्रात लिहिलेलं आहे. आणि अशा ज्या दोन बहिणी होत्या त्यांना पुढील जन्म असा मिळाला की त्या सरोवराचं पाणी झाल्या. एक सरोवर वेगळं, दुसरं सरोवर वेगळं, आणि त्याचं पाणी या पाण्यामध्ये मिसळत नव्हतं आणि हे पाणी त्यामध्ये मिसळत नव्हतं. ही कथा पुन्हा गुरुचरित्रामध्येच दिलेली आहे. तर हे जर आपण पाहिलं तर असा व्यवहार माणसाने करू नये. तेवढंच काय, नाहीतरी बहीण येणारच आहे, मेवणे येणारच आहे, त्यांना देव घाला आणि आपलं स्वाश्न ब्राह्मण होऊन जाईल, असा शॉर्टकट जो आहे तो अध्यात्मामध्ये नसतो. जिथे ते शॉर्टकट असतो तिथे धोका असतो. म्हणून भामटे कोणाला म्हणावं, तर हे वाईट वासनेला भामटे असं म्हणतात. आणि म्हणून समर्थ आपल्याला नेहमी सांगतात की जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. आता सभेमध्ये कोण शोभून दिसतो? 4 लोकांच्या सभेमध्ये गेला तर कोण शोभून दिसेल? एक डॉक्टर लोकांचे कॉन्फरन्स आहे आणि त्यामध्ये माझ्यासारखा PhD असणारा डॉक्टर गेला तर मी त्या ठिकाणी शोभून दिसणार आहे का? नाही. त्या डॉक्टर शब्दाचा अर्थ त्यांना जो अभिप्रेत आहे तो माझ्या ठिकाणी नाही, आणि माझ्या ठिकाणी जे आहे ते त्यांना अभिप्रेत नाही. त्यामुळे मी तिथे कधीही शोभून दिसणार नाही. पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा असंच आहे. एखादा कलाकार आहे, तो एखाद्या मोठ्या सत्संगामध्ये जाऊन बसला, खूप मोठा कलाकार आहे, तर 4 लोक त्याच्याजवळ बसलेले, यांना खूप आनंद होईल की आमच्या बाजूला तो ॲक्टर बसला होता. लगेच ते मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढतील. पण त्या सत्संगामध्ये तो ॲक्टर शोभून दिसत नाही, कारण त्या ठिकाणी जो सत्संग चालू आहे, जे अध्यात्माचं प्रवचन, कीर्तन म्हणा, जो विषय चालू आहे त्याचा थोडाही गंध याला नसतो, आणि म्हणून तो तिथे शोभून दिसणार नाही. बऱ्याचदा 4 चांगल्या गोष्टी सांगणारा, चांगलं पाठांतर असणारा, चांगला दृष्टांत देणारा असा जरी वक्ता असला तरी तो त्या विद्वत सभेमध्ये शोभून दिसत नाही. म्हणून कोण शोभून दिसतो, तर ते सांगतात की सद्विद्यायुक्त जो माणूस आहे, जो विद्वान सद्विद्येने अलंकृत आहे, तोच त्या ठिकाणी शोभून दिसतो, अन्यथा नाही. आता सद्विद्या म्हटलं की आपल्याला पुन्हा समर्थांच्याकडे जावं लागतं की दशक 2 समास 8 यामध्ये दुसऱ्या दशकामध्ये 8व्या समासामध्ये सद्विद्येची लक्षणं दिली आहे. सद्विद्या निरूपण म्हणजे माणसाचे वर्गीकरण बेलसरेंनी केले आहे. सत्वगुणी माणूस आहे, रजोगुणी माणूस आहे आणि तमोगुणी आहे. या तमोगुणी माणसाला कुविद्येचा पुरुष असं म्हणलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काही जोड्या दिल्या आहेत, परमसुंदर आणि चतुर. परमसुंदर म्हणजे दिसण्यासाठी, चतुर आणि बुद्धीसाठी. परमज्ञाता आणि भक्त. ज्ञाता खूप असेल, पण तो भक्त असेल की नाही ही शंका आहे. महातपस्वी आहे, खूप तपाचं सामर्थ्य आहे, पण मन जर त्याचं क्षुब्ध असेल, मनामध्ये जर राग असेल, मग त्याच्या तपाचा काय उपयोग आहे? गायक आहे आणि वैष्णवजनी आहे. ओळखीच्या आमच्या आहेत एक बाई, दरवर्षी चांगलं गाणं छान म्हणतात, आणि म्हणून त्या 15 ऑगस्ट 26 जानेवारीला एका शाळेमध्ये त्यांना बोलवतात आणि ते तिथे राष्ट्रगीत सादर करतात. आणि त्या कौतुकाने आपल्याला सांगतात, आज मला राष्ट्रगीताचे म्हणण्याचे 1000 रुपये मिळाले. आता हा आनंद कशाचा आहे? राष्ट्रगीत म्हणल्याचा, माझ्याकडून म्हणवल्या गेल्याचा हा आनंद आहे का ते 1000 रुपये मिळाल्याचा आहे? या ठिकाणी असे म्हणून ते म्हणतात की गायक आहे आणि वैष्णवजनी. गायक आहे, वैष्णव म्हणजे भगवंताचा भक्त, विष्णूचा भक्त आहे. अशा जोड्या कमी प्रमाणात पाहायला मिळतात, आणि अशा जोड्या ज्यांच्याकडे असेल तो सद्विद्येचा पुरुष आहे. आणि म्हणून असा सद्विद्येचा पुरुष मोठ्या सभेमध्ये, विचारवंताच्या आध्यात्मिक सभेमध्ये हा शोभून दिसेल, नाही तर इतर दिसणार नाहीत. आणि हे सांगणारा हा श्लोक जो आहे तो 25वा श्लोक या ठिकाणी आहे. आता आपण थोडं अजून पुढे जाऊ. 26व्या श्लोकामध्ये काही काही उत्तरं जी आहेत ती खरी चांगली आहेत, आपल्याला चिंतन करायला लावणारी आहे. 26वा श्लोक जो आहे तो आपल्याला सांगतो, कुतो हि भीती सततम विधेया लोकापवादात भवकाननात च को वाति बंधू पितरश्च केवा विपत्सहाय परिपालकाये. कुतो हि भीती सततम विधेया लोकापवाद भवकारणात च को वाति बंधू पितरश्च केवा
विपत्सहाय्य परिपालकाय. प्रश्न विचारले. या ठिकाणी 3 प्रश्न आहेत. आता हा प्रश्न पहिला जो आहे तो आता या प्रश्नोत्तरीमधला 77वा प्रश्न आहे. सतत माणसाला भीती कशाची बाळगावी माणसाने? आता अनेक आपली उदाहरणं, आपली उत्तरं बरेच प्रकारचे असते. एक तर काय, माणसाला जीवाची भीती आहे, मरणाची भीती आहे, आपलं कोणीतरी लुटून घेईल ही भीती आहे. आता या ठिकाणी आद्य शंकराचार्यांनी उत्तर दिलं ते असं आहे, लोकनिंदा, लोकापवाद, भवकाननात. आणि भवकाननात, भव म्हणजे संसार, या संसार रूपेचं कानन म्हणजे संसाररूपी अरण्य, आणि लोकनिंदा, या दोघांची भीती माणसाने बाळगली पाहिजे. दुसरा प्रश्न, को वाती बंधू पितरस्थ केवा. ते म्हणतात खरा भाऊ कोण आहे? वाती बंधू कोण आहे? खरा भाऊ जो आपल्याला अडचणीमध्ये मदत करेल तो खरा आपला भाऊ आहे. म्हणजे इतर सगळे नातेवाईक आहेत, पण अडचणीमध्ये ते आपल्याला मदतीला येतील हे काही सांगता येत नाही. आणि तिसरा प्रश्न आहे की पिता कोणाला म्हणावे? आता पिता म्हणजे काय? पिता शब्दाचा खरा अर्थ जो आपल्या घरातील सगळ्या मंडळींचं पालनपोषण करतो तो खऱ्या अर्थाने पिता आहे. तो सर्व प्रकारे आपल्याला सांभाळतो. आता हा जो श्लोक आहे तो खऱ्या अर्थाने व्यवहाराबद्दल आपल्याला सांगणारा आहे. लोक निंदा करतील असे काहीच आपल्या वागण्यात नसावे, ही अगदी पहिली गोष्ट आहे. आपल्या वागण्यामुळे कोणी आपली निंदा करतील असं आपलं वागणं नसावं. आता लोकांचा जर विचार केला तर लोक काय अकारण निंदा करतात, म्हणजे घोड्यावर बसू देत नाही आणि पायी चालू पण देत नाही. हे जसं आहे तसं काही केलं तरी लोकनिंदा हे करणारच आहेत. आणि म्हणून जसं आपण म्हणतो की मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याचे तोंड कोण धरणार? म्हणजे लोक निंदा करतच राहणार. पण आपण आपल्या वर्तनाने निंदा करण्याची संधी कोणालाही देऊ नये, हे फार महत्त्वाचं आहे. हे मात्र आपल्यावर, स्वतःवर, माझ्यावर अवलंबून आहे. आता लोकनिंदेची निंदा करू नये, म्हणजे निंदकाचे घरं असावे शेजारी असं आपण जे म्हणतो ते कशासाठी? की लोकांनी कीर्तन आहे, प्रवचन आहे, माझं बोलणं जे आहे ते ऐकल्यानंतर सगळे शेवटी म्हणतात वा वा, खूप छान सांगितलं, खूप छान सांगितलं. पण त्यामधल्या एखाद्याने जे सांगितलं हे तुम्ही सांगितलेलं चुकीचं आहे असं कोणी म्हटल्याबरोबर मला त्याचा राग येतो. राग येणं अपेक्षित नाही. त्यांनी सांगितल्यामुळे माझ्यामध्ये सुधारणा होत आहे हा भाव माझा असेल तर लोकांनी माझी निंदा केली तर त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत, कारण त्यामध्ये मला काहीतरी सुधारण्याचा भाव आहे. हे जे आहे त्याला इंट्रॉस्पेक्शन म्हणतो आपण, म्हणजे आत्मपरीक्षण. लोक नाना परीक्षा जाणती परी अंतरपरीक्षा नेणती असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि म्हणून कोणी आपल्याला नाव ठेवली, निंदा केली तर त्याचे आपल्यावर उपकार आहेत, कारण आपल्याला सुधारण्याची संधी त्यांच्यामुळे मिळत आहे. आता हे जे आहे याच्याबद्दलचा एक श्लोक आहे, संस्कृत श्लोक आहे, मला खूप आवडतो तो श्लोक. मागे मिरजला जेव्हा मी 2-3दा गेलो, पारणासाठी पण गेलो, तेव्हा संध्याकाळच्या वेळेस पारायण संपल्यावर गावातल्या मंदिरामध्ये दर्शनाला आम्ही जात होतो. त्यामध्ये एक दत्त संप्रदायाचं एक मंदिर आहे, चांगलं दत्ताचं मंदिर. त्या ठिकाणी तो श्लोक लिहिला होता. तो श्लोक असा आहे, दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनम तदनंतरम. फार चांगला श्लोक आहे बा. आणि मुखप्रक्षालनात पूर्वम गुदप्रक्षालनम यथा. म्हणजे आधी गुदप्रक्षालनम जसं आपण करतो तसं दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनम तदनंतर. म्हणून दुष्ट माणसाला प्रथम नमस्कार करावा, कारण त्यापासून आपल्याला पीडा होणारी असते, होण्याचा संभव असतो. म्हणून त्याला आधी संतुष्ट ठेवावे. आता याचं उदाहरण आपल्याला सापडतं का? पहा, रघुनाथ स्वामी पुन्हा आपल्या मदतीला आहेतच. आता हे जे लक्ष्मण स्वामी आहेत, समर्थ वंशज, समर्थांच्या वंशातलेच आहेत लक्ष्मण स्वामी. आपण पाहिलं त्यांचे पंटू, गंगाधर पंतांचे पंटू. हे लक्ष्मण स्वामी यांना जेव्हा कळालं की त्या पसरणी ठिकाणी त्या मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर तिथे गंगा प्रगट झाली असं पाहिल्याबरोबर त्यांच्याही लक्षात आलं की अरे हे समर्थ सांप्रदायिक आहेत आणि सांप्रदायिक एवढ्या योग्यतेचा असू शकतो, याचा त्यांना आनंद झाला. आणि जाता जाता आपण त्यांचंही दर्शन घ्यावं, त्यांची भेट घ्यावी असं लक्ष्मण स्वामीच्या मनामध्ये आलं. पण त्यांच्याबरोबरची जी मंडळी होती ती ही दुर्जन स्वभावाची होती आणि त्यांनी त्यांचे कान भरले. ते म्हणतात की अरे काय ते, त्याच्यामध्ये काही विद्या वगैरे काही नाही, ती बंगाली विद्या आहे, तांत्रिक विद्या आहे, त्यांनी काहीतरी असं करून लोकांना वश केलं असं म्हणून यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचा राग भरला. हे जे आहेत. आणि मग जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा मात्र लोक म्हणतात तया दुर्जन परी आम्हास सज्जनाहुनी अधिक जाणं. रघुनाथ स्वामी म्हणतात लोक त्यांना दुर्जन म्हणतात, परी आम्हास सज्जनाहुनी अधिक जाणं. तयाचे योगे मळ संपूर्ण जाऊनही सुवर्ण होत असे.
म्हणजे सोन्यावरचा मळ जो आहे तो काढण्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी लागते. तसं ह्या दुर्जनांमुळे माझ्यातलं जे काही वाईट असेल ते हळूहळू दूर जातं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या पोथीमध्ये पुरा श्लोक पण घेतला आहे. भग्न कुंभ शकेल नवई मलम बालकस्य जननी व्यपोहती तद्वदोष्ट युगलेन निंदको मातृतः शतगुणाधिकायते. मराठीत त्यांनी ओवी दिली. माता घेऊन खरपर झाडणी वरी मुळं काढी झाडूनी ते याहुनी विशेष दुर्जन करणी मुळं जिव्याने झेलिती. दुर्जनांच्याबद्दल किती चांगला विचार त्यांनी केला पाहावं. ते म्हणतात की आई जी आहे आपल्या मुलाला स्वच्छ करण्यासाठी, आता आमच्या लहानपणी काही साबण वगैरे असे काही जास्त नव्हते, तेव्हा ती विटकर असायची, एखादा दगड असायचं खरबरीत, तर त्या दगडानेच अंग घासायचं असं त्या काळी होतं. त्याला म्हणतात खरपर झाडणी. म्हणजे एखादं खापर म्हणजे माठ फुटलेला असेल, भग्न कुंभ शकेल नवई मलम बालकस्य जननी व्यपोहिती, म्हणजे त्याने घासून आपल्या मुलाला आई जसे स्वच्छ करते तसे हे दुर्जन जे आहेत ते आपल्या तोंडाने आमची निंदा करतात आणि त्या निंदेमुळे आम्ही पुन्हा स्वच्छ होतो. अशा प्रकारचा अर्थ त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे लोकांनी कसं वागावं हे लोकांच्यापर्यंत त्यांच्या ठिकाणी मर्यादित आहे, पण आपण त्याचा कसा अर्थ घ्यावा आणि चांगला अर्थ कसा घ्यावा हे आपल्या सगळ्या या अभ्यासातून आपल्याला आलं पाहिजे. आता पुढे येतात की खरा भाऊ कोण, तर अडचणीमध्ये मदत करणारा तो भाऊ आणि सर्व प्रकारे जो सांभाळतो तो म्हणजे खरं त्याला पिता असं म्हणतात. आता साधकाने या प्रपंचामध्ये भवकाननात आणि लोकापवादात काय करावं. हे प्रपंच म्हणजेच एक अरण्य आहे आणि त्या अरण्यामध्ये आपण जसं अरण्यामधून जातो तेव्हा तिथे पशु असतात, काही आडवाटा असतात, काही वाटमारे असतात, काही भुरळ वाटा असतात की ज्या माणसांना भुरळ पाडतात त्या ठिकाणी. तर त्या कोणत्या आहेत ते समजून घेऊ. जसं पशु आहे तर प्रपंचामधलं जे अरण्य आहे त्यामध्ये सतत माणसाला भीती कशाची असते, ती क्रोधाची आहे. तर पशु म्हणजे हा क्रोध आहे. त्याच्यानंतर आडवाटा जे आहेत त्या निंदा आणि चोरी करणारे हे जे आहेत, आणि वाटमारे जे आहेत ते माझा मत्सर करणारे जे आहेत ते वाटमारे आहेत, कारण ते सगळं मला लुटून येतात. माझ्या मनाची जी शांती असते ती शांती त्यांच्यामुळे ढळून जाते. आणि भुरळ वाटा, मला भुरळ पाडणारे जे आहेत ते म्हणजे मोह आणि माझ्या ठिकाणी अज्ञान आहे. आणि म्हणून साधकाने या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा. आता म्हणतात खरा भाऊ कोण, खरा मित्र कोण, तर अडचणीत जो मला मदत करतो तो माझा खरा मित्र आहे. एक इंग्रजी म्हण आहे, आपण सगळे लहानपणी वापरत होतो. असे आता मित्र आपल्याला जर प्रपंचात मिळाले असतील तर खूपच चांगलं भाग्य आहे. ए फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. आणि आपण म्हणतो त्वमेव माताचे पिता त्वमेव, असं भगवंताला आपण तो माझ्या पित्यासारखा आहे, कारण पिता हा पालन करणारा आहे हा असा अर्थ पाहिला आपण. आपलं पालनपोषण जो करतो तो आपला पिता आहे. मनुस्मृतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं श्लोक आहे. पिता रक्षती कौमारे भर्ता रक्षती यौवने रक्षन्ति स्थावरे पुत्राः न स्त्रीम स्वातंत्र्यम अर्हती. आणि महाभारतामध्ये हाच श्लोक थोड्या फरकाने तिसरा चरण जे आहे रक्षन्ति स्थावरे पुत्राः, त्याऐवजी तिथे जरा वेगळा भाग दिलेला आहे. पुत्रो रक्षती वार्धक्ये, म्हणजे एखाद्या स्त्रीला लहानपणी तिचे वडील तिचा सांभाळ करतात, मोठेपणी तिचा नवरा भ्रतार जो आहे तो सांभाळ करतो, आणि पुढे पुत्रो रक्षती वार्धक्ये, म्हातारपणामध्ये तिला आपल्या मुलाच्या आज्ञेमध्ये राहावं लागतं, कारण मुलगा तिचं रक्षण करतो. आणि न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती, म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य नाही म्हणजे आहे स्वातंत्र्य, पण तिला कोणावर तरी अवलंबून राहतं. तो एक पिता आहे, एक नवरा आहे आणि नंतर आपला मुलगा आहे, असं जे दिले ते म्हणजे आपल्या अडचणीमध्ये मदत करणारा आहे तो आपला भाऊ आहे, तो खरा भाऊ आहे. आणि पिता कोणाला म्हणावे असा सुद्धा या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे. आता भगवंत आपला पिता आहे आणि मग मुलांनी अडचण कोणाला सांगावे, भगवंताला सांगावे. तया सोडीने आम्ही जन कोणाप्रती मागावे, म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास कोसळो निपडो हे आकाश आणि काची आसन पाहू. हे जे आपण म्हणतो ते याच अर्थाने की समर्था तुमच्याशिवाय आमचं पालनपोषण करणारा क्वचित घेता आडरान मार्गी लावितो त्वरे, असं दुसरं कोण आहे. म्हणून सद्गुरू जे आहेत ते आपल्याला पित्याप्रमाणे आहेत. त्वमेव माताचे पिता त्वमेव हे त्याच अर्थाने आहे. आणि म्हणून तो अर्थ लक्षात घेऊन असा हा 26व्या श्लोकाचा विस्तार आपण आज केला. आता आपण या ठिकाणी थांबूया, वेळ पण तशी झालेली आहे. 27व्या श्लोकाचं
जो विस्तार आहे तो आपण पुढच्या शनिवारी पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.